जय हरी विठ्ठल जय जय विठ्ठल 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 जय ग्राम संस्कृती आपले पिंपणेर आपली परंपरा। पिंपणेर पुण्यनगरी म्हणजे पुरातन काळातील अस्वस्थ नगरी। ह्या पुण्यनगरीस प्राचीन इतिहास व परंपरा लाभली असून निसर्गाने दिलेले वरदान सुद्धा नगरीस लाभले आहे। प्रचंड पडणारा पाऊस, नैसर्गिक संपदा, कौलारू घरे, जणू महाराष्ट्राचे छोटे महाबळेश्वर म्हणजे पिंपणेर। या पिंपणेर नगरीत विठ्ठल भक्त परंपरा प्राचीन काळापासून आहे। पांडुरंग पांडुरंग करत पांडुरंगांच्या रंगात रंगलेले गाव पिंपणेर। अशा पिंपणेर नगरीत श्री सद्गुरू सखाराम महाराज यांनी जोपासलेली वारकरी संप्रदायातील विठ्ठलाची भक्ती ह्या भक्तीच्या माध्यमावरच पिंपणेर येथे इसवी सन 1753 साली संस्थाची स्थापना झाली व इसवी सन 1763 ला रामनवमीच्या दिवशी पांडुरंगाची स्थापना झाली। एक आख्यायिका सांगितली जाते की सद्गुरू यादवराव महाराज पंढरीची वारीला जात असताना नगर जिल्ह्यात प्रवरा नदी किनारी काळगाव आणि टागोर म्हणून गाव आहे, त्या ठिकाणी त्यांना खंडू नावाचा उन्हाळ मुलगा सहजगत्या भेटला आणि महाराजांनी त्याची निवड केली आणि या मुलाला पिंपणेरला आणल्यानंतर त्याचे रूपांतर खंडोजी महाराज यामध्ये झाले आणि पिंपणेर या गावाला गुरु शिष्याची जोडी प्राप्त झाली। सन 1818 साली भाद्रपद महिन्याच्या पहिल्या दिवशी सद्गुरू यादवराव महाराजांचं निर्वाण झालं आणि सन 1828 साली सप्तमीला खंडोजी महाराजांचा निर्वाण झाला। त्यानंतर संतांच्या गादीवर आलेले सद्गुरू देवराव महाराज यांनी दोन्ही गुरु शिष्यांच्या पुण्यतिथी निमित्त या 7 दिवसाच्या कालावधीमध्ये सन 1829 सालापासून सप्ताहाची सुरुवात केली। 11 पिढ्यांपासून ही परंपरा अखंडित चालत आलेली परंपरा आहे। या परंपरेला आज 196 वर्ष पूर्ण झाले। नाम सप्ताह याचा अर्थ आहे 7 दिवस नाम या साधनावरती सगळे एकत्रित होणे, आपला भक्तिभाव प्रकट करणे, त्यामुळे समाजात उत्साह चैतन्याचं वातावरण राहणे, संघटन निर्माण होणे आणि आजूबाजूच्या परिसरावरही त्याचा चांगला सकारात्मक परिणाम राहतो। अशी परंपरा सद्गुरू खंडोजी महाराजांच्या नावाने गावात नाम सप्ताह सुरू झाला। भाद्रपद शुद्ध प्रतिपदेला म्हणजेच पोळ्याच्या दुसऱ्या दिवसापासून या सद्गुरू हत्तीराम महाराजांच्या समाधीचे दर्शन घेऊन नाम सप्ताहाला सुरुवात होते। याआधी गावातून भिक्षा फेरी काढली जाते व अष्टमीला नाम सप्ताहाची सांगता, नवमीला कुस्ती स्पर्धा आणि दशमीला पारंपरिक नृत्य स्पर्धा यासारखे कार्यक्रम होतात। हा नाम सप्ताह म्हणजे भगवंताची भक्ती, पांडुरंगाची शक्ती याचा सुरेख संगम आहे। पिंपणेरच नव्हे तर संपूर्ण परिसरातील लोक ह्या नाम सप्ताहात मोठ्या उत्साहाने सहभागी होतात। नाम सप्ताह जणू संगीत, नृत्य, अभिनय यांची एक महायात्रा होय। गावात बालाजी महोत्सवाचा नाम सप्ताह सुरू होतो
त्यानंतर मुरलीधर मंदिराचा उत्सवाचा नाम सप्ताह सुरू होतो. या दोन्ही मंदिरांचा नाम सप्ताह झाल्यानंतर गावाचा मोठा नाम सप्ताह म्हणजे विठ्ठल मंदिराचा नाम सप्ताह. हा नाम सप्ताह गणेश चतुर्थीच्या काळात येत असल्याने त्यांची रंगत ही वाढतच जाते. सात दिवस पहाटे 5 वाजल्यापासून भोपळ्या आणि काकडा आरती पासून सुरुवात होऊन गीता पाठ, भजन, बालगट, महिला गट, पुरुष गटांसाठी दासबोध, ज्ञानेश्वरीच्या ओवींवर निरूपण स्पर्धा, हरिपाठ, हनुमान चालीसा पठण यासारखी स्पर्धा राबविले जातात. आणि रात्री 10 ते 12 वाजेपर्यंत महाराष्ट्रातील नामवंत कीर्तनकारांचा कीर्तनही होते. तसेच महाप्रसादाचे आयोजन केले जाते. ज्या दिवशी पालखी निघते त्याच्या 1 दिवस अगोदर पहाटे विठ्ठल मंदिरात महाआरती म्हणजे काकडा आरती होते व गुलालाची उधळण केली जाते. सायंकाळी 7 वाजेपासून गावातील विविध सामाजिक मंडळांकडून सोंग व वहनाचे आयोजन केले जाते. विविध प्रकारची पायदळी सोंग वहन लोकांचे मनोरंजन करतात. पारंपरिक पुराणावर आधारित सांस्कृतिक देखावे यामध्ये गणपती, सरस्वती, खंडेराव, म्हाळसा बानू, चंद्रसूर्य, कालिंका, शंकरजी, पार्वती, राक्षस, नरसिंह, तंट्या, रावण, हवा डाकीन यासारखी पुरुष वर्ग वेशभूषा करून आपली कला सादर करीत असतात. वाजत गाजत हे सोंग येथील विठ्ठल मंदिरात आणले जाते. मंदिरात आणि मंदिराच्या बाल्कनीत महिला, पुरुष, मुले यांची प्रचंड गर्दी असते. विशेष म्हणजे मंदिरात कीर्तन सुरू असतानाच कीर्तनाला ब्रेक देऊन 5 ते 7 मिनिटे सोंग दाखविले जाते. परत हे सोंग वाजत गाजत मोक्याच्या ठिकठिकाणी शो केला जातो. या निमित्ताने कलाकार आपली कला दाखवितात. हौसी मुले आणि पुरुष कलाकार हे सोंग काढतात. मूळचे पिंपनेरचेच परंतु नोकरी व्यवसायासाठी नाशिक, पुणे, मुंबई येथे स्थायिक झालेले लोक हा उत्सव बघण्यासाठी आवर्जून हजेरी लावतात. रात्रभर गावात उत्साह असतो, झगमगाट असतो. सप्तमीला श्री सद्गुरू खंडोजी महाराजांची पुण्यतिथी निमित्त विठ्ठल मंदिर ते समाधीपर्यंत गावातून भक्तिभावे भव्य दिव्य दिंडी सोहळा आयोजित केला जातो. यावेळी सद्गुरू खंडोजींची आरती करून श्री सद्गुरू यादवराव महाराज, श्री सद्गुरू खंडोजी महाराज, श्री सद्गुरू हत्तीराम महाराज, श्री सद्गुरू देवराव महाराज, श्री सद्गुरू सखाराम महाराज, श्री सद्गुरू अनंतराव महाराज, श्री सद्गुरू राजाराम महाराज या संतांच्या समाधीचे मोठ्या संख्येने भाविक दर्शन घेत असतात. अष्टमीच्या दिवशी रात्री विठ्ठल मंदिरापासून पालखीला सुरुवात होते. याला पालखीची रात्र असे म्हटले जाते. पालखीचे गावात चौकात स्वागत केले जाते. 196 वर्षापासून बाजारपेठ येथील जामा मस्जिद येथे मुस्लिम बांधवांकडून देखील पालखीचे स्वागत केले जाते व श्री विठ्ठल मंदिर पिंपळेचे मठाधिपती हबप योगेश्वर महाराज यांना मानाचे वस्त्र देऊन स्वागत केले जाते. ही परंपरा आज तागायत सुरू आहे. भजन कीर्तन यांच्या दिंडींनी एक मोठा उत्साह असतो. लहानांपासून मोठ्यांपर्यंत सर्वच आनंद घेतात.
नवमीला म्हणजे दुसऱ्या दिवशी कुस्त्यांची दंगल होते. कुस्ती स्पर्धा देखील तितकीच वैशिष्ट्यपूर्ण असते. या कुस्ती दंगली पाहण्यासाठी आतापर्यंत प्रसिद्ध मल्ल दारा सिंग, सिने अभिनेता मुकेश कुमार, शक्ती कपूर, मकरंद अनसपुरे यांनी हजेरी लावली आहे. या कुस्ती दंगलीसाठी हरियाणा, गुजरात, महाराष्ट्रातील नामवंत मल्ल येत असतात. विजेत्या कुस्तीवीरांना संसार उपयोगी भांडी व रोख बक्षीस देण्यात येते. यावेळी महिला पहिलवान या कुस्तीचे मोठे आकर्षण ठरते. दशमीला पारंपरिक आदिवासी नृत्य स्पर्धेचे आयोजन करण्यात येते. यासाठी गुजरात व महाराष्ट्रातील संघ दाखल होतात. आदिवासी बांधव आपापल्या भागातील पारंपरिक लोककला सादर करतात. महाराष्ट्राची सांस्कृतिक परंपरा ह्या निमित्ताने जोपासली जाते. विजेत्या संघाला रोख बक्षीस देण्यात येते. पारंपरिक नृत्य स्पर्धा आणि हा सर्व कार्यक्रम आटोपल्यावर या सगळ्यात योगदान देणारे ज्यात भजनी मंडळ, गीतापाठ, हरिपाठ, हनुमान चालिसा पठण करणारे आणि सोमवहनमध्ये सहभागी होणारी मंडळे व पत्रकार या सर्वांचा सत्कार श्री विठ्ठल मंदिराचे मठाधिपती हभव्य योगेश्वरजी महाराज यांच्या हस्ते केला जातो व या नामसप्ताहाची सांगता होते. असे आमचे पिंपणेर व अशी आमची परंपरा. ही महाराष्ट्रात एक आगळी वेगळी 196 पासून चालत आलेली परंपरा व सद्भाव जोपासण्याचे काम ह्या निमित्ताने होते हे मात्र नक्की.